मंडळी, राज्यातल्या गुन्हेगारी घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। जिकडे तिकडे क्षुल्लक कारणावरून एकमेकांचे मुडदे पाडण्याचं सत्र अक्षरशः सुरू आहे। नुकतंच पुण्यातलं माऊली गव्हाणे हत्याकांड चर्चेत असतानाच आता नाशिकमधून दोन सख्ख्या भावांची कोयत्यानं हल्ला करून हत्या केल्याची बातमी समोर आलेली आहे। त्यातला एक भाऊ हा अजित पवार गटाचा पदाधिकारी असल्याचं समजतंय। त्यामुळे राजकीय वादातून ही हत्या झाली आहे का या दृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत। नाशिकमधून मागे 2-4 महिन्यांपूर्वी असंच एक दुहेरी हत्याकांड समोर आलेलं होतं। नाशिकच्या साल्हेर किल्ल्यावर जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झालेलं होतं, पण त्यानंतर आता थेट दोन सख्ख्याच भावांची हत्या नाशिकमध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। म्हणूनच नेमकं काय कारण असावं या दोन सख्ख्या भावांच्या हत्येमागं, या हत्येचा घटनाक्रम नेमका काय होता, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, पुण्यानंतर सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नाशिक शहराला सुद्धा गुन्हेगारीच्या अजगरानं आता विळखा घातलेला आहे। प्रत्येक दिवसाला होणाऱ्या खुणाच्या, हिंसाचाराच्या घटना हे त्याचंच उदाहरण आहे। आता काल रंगपंचमीचा सण होता। संबंध नाशिक शहरात सणामुळे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं। पण राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांच्यासाठी हा दिवस मात्र काळा होता आणि अखेरचाही होता। पण त्याची त्यांना थोडी सुद्धा भनक नव्हती, कारण काल एका टोळक्यानं त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला करत त्यांचा खून केलाय। म्हणजे ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधले नगर जवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर काल बुधवार दिनांक 19 रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। रंगपंचमीचा दिवस संपल्यानंतर हे दोघे बंधू आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर उभे होते। त्याच वेळी एक 4-5 जणांचं टोळकं हे या दोन भावांच्या दिशेने आलं आणि या दोघांवर या टोळक्याने सपासप वार केले। अनेक वार अंगावर झाल्याने हे दोघे बंधू तिथेच रक्ताच्या थरोळ्यात कोसळले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांना प्रतिकारही करता आला नाही। कोयत्याच्या वारामुळे दोघेही जागेवरच पडले। धक्कादायक म्हणजे हा हल्ला त्यांच्या चिमुरड्या लेकासमोरच करण्यात आला होता। ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधूंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं, पण तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडालेली असून हल्लेकरांच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथकं रवाना केली आहेत। म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पीडितांपैकी उमेश जाधव हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष आणि स्थानिक नेते होते। नाशिक पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आम्ही राजकीय वैर आणि वैयक्तिक वैर यासह सर्व संभाव्य पैलूंचा शोध घेत आहोत आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी आम्ही कसून चौकशी करत आहोत, असं या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे। शिवाय पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, असं देखील पोलीस अधिकारी म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात जलद कारवाईची सध्या मागणी केली आहे आणि पोलिसांना गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याचं आवाहन केलंय। पण या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात तणाव निर्माण झालाय। स्थानिक कार्यकर्त्यांनी पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। पण आता एक भाऊ हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे या हत्येला कुठेतरी राजकीय अँगल आहे का, की हत्या राजकीय वैमनस्यातून घडली आहे का, याचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत। देवाणघेवाणीचा देखील अँगल असण्याची शक्यता पोलिसांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। पोलिसांना काही संशयितांची नावं देखील समजली असल्याची अपडेट आहे आणि आता त्या दृष्टीने 4 पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहेत। पण मंडळी, नाशिक शहरात गेले काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत। त्यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असं चित्र सध्या तरी दिसत आहे। खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत, अशी आता नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। पण तुमच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? नाशिकच्या या दोन सख्ख्या भावांची हत्या का करण्यात आली असेल? दिवसेंदिवस वाढणाऱ्या या हिंसाचाराच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।